दादरवरून बस निघताच वेगळीच ऊर्जा जाणवत होती. मी एकटा आणि अनोळखी असल्याने सीटवरच डोळे शांत मिटून राजांची भजनं, देशप्रेमी गाण्यांचा आस्वाद घेत होतो. ऑल इज वेल हे बोलून बोलून मनाला धीर देत मी एकदाचा झोपी गेलो. अशी शूरवीर हा बाजी धग धगता धावा हालावे दिवाची बाजी सरसर बिजली समधान दांड पट्ट्याची थर थर ते धरती चाल ही लढवैयाची तरी खोऱ्यात सुट धाकाशी ख्यातीर आरामावळ गुणगान तुझा गातीर. फायनली बस थांबली. आम्ही उतरलो. समोर बाजी काका दोन्ही दांडपट्टी आपल्या हाती घेऊन आम्हाला प्रेरणा देत होते आणि बोलत होते, जरी तुमचे शरीर थकले तरी तुमचे मनी थकता कामा नये. बाजी काकांनी बोललेला प्रत्येक शब्द हृदयात घेऊन पोटाला चहा आणि उठण्याचा आधार देऊन आम्ही मोहिमेस निघालो. पन्हाळा ते पावनखिंड अशी 2 दिवसाची मोहीम, एकूण 47 किलोमीटर्सची रेंज ट्रेक. पहिला दिवस आम्हाला पन्हाळा ते करपेवाडी कव्हर करायचं होतं. लगभग एका दिवसात 28 किलोमीटर्स. पासोटी बुरुज उतरून तुरुकवाडी गावच्या डांबरी रस्त्याने आम्ही चालत आलो. तिथे पोचलो आणि श्री शिवा काशीद यांचं नाव वाचून माझं मन आदराने भरून आलं. मला तो सीन आठवला जेव्हा शिवा काशीद यांना राजेश थांबवतात आणि बोलतात, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता, माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तेव्हाच यो शिवा मेला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फकस्त. राज, तुमच्या ध्यानात येत नाही पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला. लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पर माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंदर किंवा शिवाजी राजाचं मारण मेला. मारून 96,000 वर्ष जगेन म्या राज. चला येतो मी. एवढेच मनात आले की राजे किती महान होते की त्यांच्यासाठी मावळे आपले प्राण द्यायला पण मागे पुढे नव्हते बघत. अशा अनसंग वॉरियरला मानाचा मुजरा देत आम्ही पुढे निघालो. छोटे मोठे रिव्हर क्रॉसिंग, ओबडधोबड रस्ते, सुंदर नजारे पाहत पाहत आम्ही पोचलो मसाई पठार. For a moment I stood, I stretched out my hands towards heaven and thanked Jesus for each and everything that he has done in my life. खरं सांगू, इतक्या सुंदर ठिकाणी मी माझ्या जेवणाचा आनंद कधीच घेतला नव्हता. पावसाचा आणि वाऱ्याचा वेग अचानक वाढला, त्यामुळे मार्किंगसाठी ठेवलेला जो दगड होता तो पडला. ते आम्ही सगळ्यांनी मिळून व्यवस्थितपणे ठेवला आणि पुढच्या दिशेने निघालो.
खोतवाडीला पोहोचताच आम्ही रस्ता चुकलो. डावीकडे न जाता आम्ही उजवीकडे गेलो. पण परत येण्याकरिता आम्हाला ट्रकने मदत केली. थँक गॉड. या प्रवासात अनेक मजेदार क्षण आले, पण हा क्षण मी नक्की तुमच्याशी शेअर करतो, जिथे आमचे ट्रॅक लीडर जे होते ना, ते आपापसातच वेगळीच मजा करत होते. हे सर्व सुरूच असताना माझी नजर अचानक त्या अनवाणी पायांकडे गेली. मला नाही रावलं त्यांना असं बघून. मी गेलो त्या दादांकडे आणि त्यांना विचारलं, दादा तुमचे शूज फाटले की काय झालं, काय सांगता का? त्यावर त्या दादाचं हे उत्तर होतं, का म्हणणे त्याकाळी मावळे आपले आता आपल्याकडे सगळे सुविधा आहेत. बरोबर, सगळं आपण करतो. आता आपल्याला रोड सुद्धा आहेत. आता आपण चालत आहोत तो रोड आहे. त्या काळी आता आपण तो टप्पा मार केला. त्या टप्प्यामध्ये आपण शूज घालून सुद्धा तुम्हाला इचिंग होते. हा होतं. मग त्या काळी विदाऊट चप्पल किंवा पायताना शूज. आणि त्या काळी रात्रीच्या अंधारात तिने प्रवास केलेला आहे. ते तर रात्रीच्या कशाच्या चंद्राच्या उजेडावर. मग तो जो त्या काळी जो घडलेला इतिहास आहे बाबा, ते थोडी तरी कळ म्हणावी. आपल्या इकडल्या ह्याच्यामध्ये कोल्हापुरी भाषेत कळ लागावी लागते बाबा, त्याशिवाय ते समजत नाही. समजत नाही. त्यासाठी तो एक प्रयास आहे. म्हणजे नेमकं काय आहे. महाराजांबद्दल असं प्रेम, अशी निष्ठा बघून डोळे भरून आले माझे. ह्या गोष्टीने माझ्या मनात वेगळीच ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला आणि त्याच नवीन ऊर्जेने आम्ही पुढे पुढे जात गेलो. करपेवाडीला पोचलो. संध्याकाळी झाली होती आणि फोनची बॅटरी डेड. रात्रीची अस्सल गावरान मेजवानी जेवण जेवून अंगाला पूर्ण आवडेक्स बाम लावून 2 डोलो घेतली आणि निवांत झोपून गेलो. मी अशा सुंदर जाग्याचा अनुभव घेईल हे कधी मी स्वप्नातही विचार केला नव्हता. ह्या ट्रॅकची ही शेवटची रिव्हर क्रॉसिंग होती. ह्यानंतर काही किलोमीटर्स आम्ही पुढे चालल्याच्या नंतर फायनली आम्ही पोचलो पांढरे पाणी. एका दिवसाआधी आम्ही अनोळखी होतो, पण आता आम्ही एकमेकांसाठी ताट्या वाळतोय. एक नवीन बांधिलकी घडली होती. वाह, पोट अजूनही भरलं नाहीये. आता आतुरता आहे ती घोडखंड बघण्यासाठी, जी बाजी काका आणि 300 मावळ्याच्या रक्ताने पावनखंड झाली. बाजी प्रभू रायाचे बांधल आणि बांधल सेनेतले 300 वीर तब्बल 12 घटिका घोडखिंडीत झुंजले. 40 घाव अंगावर चेलून हसत हसत स्वराज्याच्या मातीत मिसळलं. कासारीचा उगम त्यांनी स्वतःच्या रक्ताचं अर्घ्य देऊन पवित्र